नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत तर किर्चॉफचे करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ या दोन लॉच्या बद्दल आपण अभ्यास करणार आहोत. इयत्ता 12वी करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मधील हा महत्वाचे दोन टॉपिक आहेत ज्यांचा वापर आपण सर्किट अनालिसिस साठी करत असतो. ओके, तर पाहूयात या ठिकाणी हे जे किर्चॉफ्स लॉज आहेत ते आपल्याला गस्टो किर्चॉफनं या ठिकाणी आपण म्हणून एक्सप्लेन केले 1845 मध्ये. अतिशय फंडामेंटल लेवलचे लॉज आहेत ज्याचा वापर आपण सर्किट अनालिसिस साठी करत असतो. सर्किट आपण म्हणून समजून घेण्यासाठी ओके बेसिक लेवलला ह्याचा आपण वापर करत असतो. हे दोन्ही लॉज चार्ज आणि एनर्जीच्या कन्झर्वेशन वरती आधारित आहेत. ओके, वेगवेगळे इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा आपण म्हणू सर्किट असतील, गुंतागुंतीचे असतील, सोपेही असतील, तर त्यांच्या ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण ह्या लॉजचा वापर करतो. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, नीट, जेई, सीईटी साठी, 12वीच्या बोर्डच्या परीक्षेसाठी यातील काही एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात किंवा महत्वाचे आहेत. तर जंक्शन रूल KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ, त्याला आपण जंक्शन रूल असं सुद्धा म्हणतो. बेसिकली जंक्शन म्हणजे काय, तर आपल्या गावामध्ये एखादा जसा चौक असतो, त्या चौकामध्ये अनेक वेगवेगळ्या गावावरून किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून रस्ते आलेले असतात, एकत्र येत असतात, त्याला आपण जंक्शन म्हणतो, चौक म्हणतो मराठीमध्ये. तसंच करंटचं आहे की एकाच ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने जर करंट आले एखाद्या सर्किटमध्ये, एकाच पॉइंटला आले, तर त्या ठिकाणी आपण त्याला जंक्शन म्हणतो आणि मग त्या ठिकाणी आपण किर्चॉफ्सचा करंट लॉ वापरू शकतो. दुसरा आहे लूप रूल. ओके, लूप्स, वेगवेगळे लूप आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. नंतर मी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवी की लूप आपण कशाला म्हणायचं, आणि त्या लूप वरती आधारित जो रूल आहे तो आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असं आपण त्याला म्हणतो. सध्या पुरता आपण एकच लक्षात ठेवू शकतो की समेशन ऑफ I इज इक्वल टू अगेन समेशन ऑफ I, बट डिफरन्स इज करंट इज एंटरिंग इज इक्वल टू करंट इज लिव्हिंग. तर ते काय आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात समजून सांगेन. त्याच्यानंतर खाली समेशन ऑफ V इज इक्वल टू 0 आहे. हा जो लॉ आहे तो बेस्ड आहे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरती. तर करंट लॉ बेस्ड आहे ऑन द कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. तर पाहूया आपण डीप मध्ये जाऊन त्याच्याबद्दल. पहा, पहिला लॉ जो आहे किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, त्याचं स्टेटमेंट काय, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स ऍट अ जंक्शन इज 0. जंक्शनला आपण नोड असं सुद्धा म्हणतो. साधा आणि सोपा सरळ लॉ आहे की जेवढे करंट जंक्शन मध्ये येतील ओके त्या सगळ्यांची सम ही इक्वल टू 0 आहे. ओके, त्या सगळ्यांची समेशन ऑफ I दॅट इज सगळ्या करंटची बेरीज इज इक्वल टू 0 हे आपण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. यालाच आपण जंक्शन रूल असं म्हणतो, नोडल लॉ म्हणतो. 12वीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर बोर्डाच्या पुस्तकामध्ये किंवा बोर्डच्या नोट्समध्ये जंक्शन रूल असं ह्याला म्हटलेलं आहे किंवा करंट लॉ असं म्हटलेलं आहे, किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, लक्षात ठेवायचे की हा लॉ जो आहे तो इलेक्ट्रिक चार्जच्या कॉन्झर्वेशन वरती डिपेंड आहे. कारण तुमचा जो करंट आहे, करंट जो आहे त्याला, करंटला आपण कसं डिफाइन करतो, इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ चार्जेस. ओके, सो त्याच्यामुळे आपण कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणतोय. इथं आपण लिहिलेलं आहे समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवायची, तर हे खालचं वाक्य जे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला, एक्झाम्पल सोडवायला मदत करणार आहे. करंट एंटरिंग ऍट अ जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग द जंक्शन. हे अत्यंत महत्वाचं आहे की जे करंट जंक्शन कडे येत आहेत बरोबर ते इक्वल आहेत कुणाशी, तर करंट लिव्हिंग द जंक्शन. आणि म्हणून इथे एक तुम्हाला साइन कन्व्हेन्शन मित्रांनो वापरावं लागतं. ते असं, जे करंट एंटर करतायत जंक्शन कडे किंवा जंक्शन मध्ये जात आहेत, जंक्शन कडे जात आहेत, ते आपण प्लस चिन्हानं दाखवायचे. कोणत्या चिन्हानं दाखवायचे, प्लस. आणि जे जंक्शन पासून दूर जात आहेत, अवे जात आहेत, ते आपण कशाने दाखवायचे,
निगेटिव्ह साईनने दाखवायचे. कोणत्या साईनने दाखवायचे? निगेटिव्ह. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात आपण. इथे एक एक्झाम्पल आपण तुमच्यासाठी घेतलेला आहे. बघा, आता इथं I1 हा करंट आहे 3 एम्पियरचा, I2 हा करंट आहे 2 एम्पियरचा, I3 हा करंट आहे 1 एम्पियरचा. ओके, जे आपण निळसर रंगामध्ये दाखवलेले आहेत हे तिघही करंट हे जंक्शन कडे चाललेले आहेत. कुठे चाललेले आहेत? जंक्शन कडे चाललेले आहेत, एंटर करतायत जंक्शन कडे. बरोबर. तर I4 आणि I5 हे अनुक्रमे 4 एम्पियर आणि 2 एम्पियरचे करंट आहेत. हे चाललेले आहेत अवे फ्रॉम द जंक्शन. कुठे चाललेले आहेत? अवे फ्रॉम द जंक्शन. ओके, त्यामुळे ते आपण वेगळ्या रंगात दाखवलेत. आत्ताच मी काय सांगितलं? करंट जे जंक्शन कडे जात आहेत ते आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत, आणि जे करंट जंक्शन पासून अवे जाणार आहेत ते आपण निगेटिव्ह घेणार आहोत. ओके, सो I1 प्लस येणार, I2 प्लस येणार, I3 प्लस येणार, तर I4 आणि I5 मायनस येणार. अगोदर आपण इथं इक्वेशन लिहून घेतलंय. लॉ नुसार इक्वेशन लिहून घ्यायचं पहिल्यांदा तुम्ही. ओके, म्हणजे आपण एक्झाम्पल पण कसं सॉल्व्ह करायचं हे आपण या ठिकाणी ह्या माध्यमातून पाहतोय. ओके, सो I1 प्लस I2 प्लस I3 असं आपण घेतलं, कारण जे जंक्शन कडे जात आहेत ते आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत, तर जे जंक्शन पासून अवे जाणार आहेत ते आपण निगेटिव्ह घेणार आहेत. आता इथं आपण काय केलं? इज इक्वल टू I4 प्लस I5 असं केलं. ओके, I4 प्लस I5 असं केलं. ऍक्च्युअली खरं तर आपण याचं एकच इक्वेशन लिहिलं जातं, आणि त्याच्यानंतर आपण हे इक्वेशन लिहित असतो. कसं तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, I1 प्लस I2 प्लस I3. ओके, आता जे करंट जंक्शन पासून दूर जात आहे ते निगेटिव्ह घ्यायचे. मायनस I4 मायनस I5 इज इक्वल टू 0. ओके, समेशन घेतलं होतं ना मगाशी आपण, समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. ओके, पण आपण काय करतोय की जे करंट आलेत ते प्लस मध्ये घेतलं, जे गेलेत जंक्शन पासून दूर ते मायनस घेतलं. मग आता सिम्पली इथं जे इक्वेशन लिहिलंय ते कसं लिहिलेलं आहे? हे दोन टर्म जे आहेत I4 आणि I5 त्या पलीकडे पाठवल्यात, त्यामुळे त्या प्लस झालेल्या आहेत. नाहीतर तुमच्या मनामध्ये असा समज व्हायचा की जे करंट जंक्शन पासून दूर गेलेत ते निगेटिव्ह घ्यायचे, तर मग पॉझिटिव्ह का घेतले? तर ते असं पहिलं इक्वेशन लिहिलं जातं. ओके, आणि ह्याच इक्वेशन वरून आपलं हे इक्वेशन लिहिलं जातं. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, I1 ची किंमत 3 आहे, I2 ची 2 आहे, I3 ची 1 आहे, तर तुमच्या I4 आणि I5 ची किंमत 4 आणि 2 आहे. तर तुम्ही 3 अधिक 2 अधिक 1 केलं 6 होतात, आणि 4 अधिक 2 केलं तर ते सुद्धा काय होते? 6 एम्पियरच होते. आणि याच्यावरून आपला लॉ काय होतोय? प्रूव्ह होत आहे. ओके, इथं काय होतंय? कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज होतंय. कसं? तर दोन्हीकडे पण करंट कसा होतोय? करंट जे जंक्शन कडे येत आहेत आणि करंट जे जंक्शन पासून दूर जात आहेत, या दोघांसाठीचे करंट जर आपण सम काढली तर ती किती आली? 6 एम्पियरच काढली, आणि आपला हा लॉ या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे. ओके, एक बोर्ड च्या प्रकारे एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, अतिशय सोपं आहे, आपल्या सीईटीला वगैरे विचारलं जाऊ शकतं. असं काय नाही की तुमच्या सीईटीला खूपच अवघड एक्झाम्पल विचारतील, सोपी सुद्धा विचारू शकतात. ओके, ज्याच्यामध्ये इथं त्यांनी काय दिलंय? करंट I1 दिलाय 5 एम्पियर, करंट I2 दिलेला आहे 3 एम्पियर, जे जंक्शन मध्ये येत आहेत. आता मी काय म्हणतो, हे जे आपलं इथे जंक्शन आहे, ओके, आणि दोन करंट तुमचा I1 आणि I2 हे कुठं चालले आहेत? दोघं बिचारे दोघं चाललेले आहेत जंक्शनकडे. ओके, तर I3 आणि I4 हे जंक्शन पासून दूर चाललेत. बरोबर, I3 आणि I4 हे कुठं चाललेले आहेत? जंक्शन पासून दूर चाललेले आहेत. बरोबर, ते सगळे करंट तुम्हाला दिलेले आहेत. I1 दिलाय 5 एम्पियर, I2 दिलेला आहे 3 एम्पियर, I3 आणि I4 यांची किंमत तुम्हाला फक्त I3 ची दिली 4 एम्पियर, याच्यावरून तुम्हाला I4 काढायचा आहे.
तर सिंपल आहे, आत्ताच आपण इक्वेशन पाहिलेलं आहे, I1 समेशन ऑफ I इज इक्वल टू समेशन ऑफ I अगेन. बट एंटरिंग करणारे करंट वेगळ्या बाजूला डाव्या बाजूला घ्यायचे, लिव्ह करणारे जंक्शनला पासून दूर जाणारे करंट हे उजव्या बाजूला घ्यायचे. सो I1 I2 इज इक्वल टू I3 I4. आत्ताच वरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितल्याप्रमाणे. मग I1 I2 ची किंमत काय आहे? 5 आणि 3. तर I3 ची 4 आहे. I4 काय आहे? दिलेलं नाही, काढायचं आहे. बरोबर. तर इकडं 5 आणि 3 ची बेरीज येईल 8. इथं 4 तासात राहील. I4 काढायचा आहे. मग 4 ला आपण इकडं पाठवणार. बरोबर. तो प्लस आहे तो मायनस झाला. म्हणजे I4 इज इक्वल टू आपला काय येणार? 4 एम्पियर येणार. काय येणार? 4 एम्पियर येणार. बऱ्याच जणांना माहित नसेल किंवा अनेक मुलं असतात त्यांना माहितच नसतं की एम्पियर एम्पियर सर म्हणतायत ते काय आहे. तर एम्पियर हे तुमच्या करंटचं युनिट असतं बाळांनो. कायम लक्षात ठेवा की एम्पियर इज द युनिट ऑफ करंट. ओके. नाव आता आपण काय करूया, पुढच्या स्लाइड कडे वळूया. मला वाटते तुमच्या हे लक्षात आलं असेल. दुसरा लॉ आहे तो तुमच्या किर्चॉफचा व्होल्टेज लॉ. ओके. याच्यामध्ये काय केलंय बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल EMFs, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF ला म्हणतो आपण, अँड पोटेन्शियल ड्रॉप्स इन अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही किर्चॉफच्या व्होल्टेज लॉचा विचार करता त्यावेळेस तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप आणि EMF दोघांचा विचार करायचा आहे आणि यांची अल्जेब्रिक सम काय असते? 0 असते. काय असते? 0 असते. बघूयात आता तुम्हाला हा लॉ मी एक्सप्लेन केल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने कळेल. याला आपण लूप रूल किंवा मेश लॉ असं म्हणतो. याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्व होते. काय कॉन्झर्व होते? एनर्जी. ओके. आणि म्हणून आपण घेतो की समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू 0 क्लोज्ड लूप साठी. कशासाठी? क्लोज्ड लूप साठी. तर आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे की लूप काय. ओके. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ओके. तर आता याच्यामध्ये बघा की E इज इक्वल टू EMF जे आपण व्होल्ट मध्ये घेतो. एवढं लक्षात ठेवा. करंट हा आपण I न दाखवतो, त्याचं युनिट असतं एम्पियर. तर R म्हणजे काय असतो? रेजिस्टन्स असतो, जो आपण ओहम मध्ये घेतो. म्हणजे E म्हणजे EMF, इथं आपल्याला E लागणार आहे आणि IR लागणार आहे, दोघंही लागणार आहेत. ओके. I म्हणजे काय असतो? करंट असतो आणि त्याचं युनिट एम्पियर. R म्हणजे कोण? रेजिस्टन्स, त्याचं युनिट ओहम. आता रेजिस्टन्स म्हणजे काय? जो करंटला विरोध करतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. त्याचं युनिट ओहम असतं. आणि करंटला विरोध करणारा म्हणजे ज्यावेळेस रेजिस्टन्स जास्त असतो त्या सर्किट मधला करंट हमखास तुम्ही कमी आहे म्हणायचं. आणि ज्या सर्किट मधला करंट जास्त आहे त्या सर्किट मधला रेजिस्टन्स कमी आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सर्किट कोणतंही तुम्ही सर्किट घ्या, त्या सर्किट मध्ये थोडा तरी रेजिस्टन्स असतोच. म्हणजे करंटला अपोज करणारा फॅक्टर. कधी कधी आपण असंही म्हणतो की रेजिस्टन्स करंटला कंट्रोल करण्यासाठी आपण वापरतो. ओके. तर जाऊयात आपण पुढे. तर या ठिकाणी तुम्हाला किर्चॉफच्या व्होल्टेज लॉ साठी साइन कन्व्हेन्शन दिलेले आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुमचा हा हे जे लॉज आहेत KCL आणि KVL दोघेही हे सर्किटचं अनालिसिस करतायत. ओके. मग त्यासाठी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन माहिती पाहिजे. विदाउट साइन कन्व्हेन्शन तुम्ही अनालिसिस करू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की सर साइन कन्व्हेन्शन हा प्रकार म्हणजे नक्की काय? तर मी मगाशीच तुम्हाला शिकवलं की सर्किट मध्ये जंक्शन कडे येणारे जे करंट आहेत ते आपण प्लस घेतो आणि सर्किट मध्ये जंक्शन पासून हवे जाणारे दूर जाणारे जे काय तुमचे करंट आहेत त्यांना आपण निगेटिव्ह घेतो. हे झालं साइन कन्व्हेन्शन. ओके. आता दुसरं इथं या ठिकाणी आपल्याला बघायचे EMF साठीचे रूल आणि रेजिस्टन्स साठीचे साइन रूल. कारण ह्या दोन गोष्टी आपल्याला E आणि IR महत्वाचा आहे. थोडक्यात आपला लॉ जर सांगायचा झाला हाच, तर E समेशन ऑफ E समेशन ऑफ IR इज इक्वल टू 0 असंही आपण हा लॉ लिहू शकतो. बऱ्याच ठिकाणी हा अशा पद्धतीने लिहिला जातो. कुठला? व्होल्टेजचा. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. ओके. तर आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा
बॅटरी ट्रॅव्हर्स्ड निगेटिव्ह टू प्लस. बॅटरीमध्ये किंवा बॅटरीचा अभ्यास करताना सर्किटमध्ये तुम्ही जर निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे गेला, रस्त्याचा विचार कसा करतो तसा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, बॅटरी तर सगळ्यांना माहित आहे, बॅटरीचं एक हाय पोटेन्शियल म्हणजे प्लस असतं, एक मायनस असतं. जर तुम्ही बॅटरीमध्ये निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे घ्या तर तिथं गेन होतो. ईएमएफ चा काय होतो? गेन येतो. ई तुम्ही प्लस लिहायचा, ईएमएफ काय घ्यायचा? प्लस लिहायचा. पण तुम्ही जर बॅटरीचा अभ्यास करताना पाथ ट्रेस करताना तिच्या निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे गेला तर ईएमएफ ड्रॉप होतं, तिथं तुम्हाला ई मायनस घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? मायनस. आता सांगताना तुम्हाला जर थोडंफार लक्षात येत नसेल तर आपण एखादं एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही आयच्या दिशेनं जर ट्रॅव्हल केलं, करंटची जी दिशा आहे, तुम्हाला माहिती आहे की सर्किटमध्ये करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे वाहतो. ओके, मग तुम्ही जी करंटची नैसर्गिक दिशा आहे त्या मार्गाने गेला तर आय आर निगेटिव्ह घ्यायचा. आय आर म्हणजेच काय आहे? तुमचा व्ही आहे, लक्षात घ्या ओहम्स लॉ नुसार, कारण ओहम्स लॉ काय म्हणतो? व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, म्हणजे करंटची जी दिशा आहे नॅचरल दिशा, त्या दिशेनं जर तुम्ही गेला तर आय आर डोळे झाकून मायनस घ्यायचा. आणि तुम्ही जर करंटच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने जर सर्किटचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी ओके करंट त्यावेळेस अपोजिट डायरेक्शन फ्लो होतोय असं आपण म्हणूया, त्यावेळेस आय आर काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके, मग इतर या ठिकाणी मित्रांनो एक सर्किट आपण घेतलेलं आहे. ओके, आणि या सर्किटमध्ये तुमचं हे E1 ईएमएफ दाखवलेला आहे, R1 हा रेजिस्टन्स आहे, करंट याच्यामध्ये वाहतोय तो त्याची नैसर्गिक दिशेने वाहतोय, R2 हा रेजिस्टर आहे दुसरा. ओके, आणि इथं E2 हे दुसरं ईएमएफ आहे. बरोबर, तर आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं खाली इक्वेशन लिहिलंय बघा आपण. ओके, मग मी जर इकडून इकडे गेलो, सर्किट मध्ये निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह गेलो तर इथं बघा E1 पॉझिटिव्ह लिहिलंय. ओके, आता मी इकडनं असाच वळून इकडून इकडे जाणार आहे. बरोबर, करंटची दिशा सुद्धा इकडच आहे, मी चाललोय सुद्धा इकडच. अशा परिस्थितीत ह्या आय आर काय घ्यायचे? निगेटिव्ह. हे बघा इथं निगेटिव्ह घेतलेलं आहे. का निगेटिव्ह घेतलंय? तर तुम्ही करंटच्या दिशेनं चाललेला आहात. परत हाच तुमचा करंट आय ह्या रेजिस्टर R2 मधून पण जाणार आहे. बरोबर आहे, मग त्याच्यासाठी इक्वेशन काय येणार? मायनस आय आर टू. बरोबर, आणि आता इथं आपण काय चाललोय बघा, इथं हे जे तुमचं ईएमएफ आहे तिथं तुम्ही कुठं चाललेलं आहेत? परत एकदा ही मला वाटते मोठी रेस दाखवली आणि ही छोटी दाखवली. बरोबर आहे, असं असेल तर तुम्ही प्लस कडनं मायनस कडे चाललाय. प्लस कडून कुठं चाललाय? विदिन द सर्किट असे शब्द आहेत बघा तुमच्या बोर्डच्या पुस्तकात. प्लस कडनं जर मायनस कडे गेला तर हा E2 काय येतो? निगेटिव्ह येतो. ओके, कुठून कुठे गेल्यानंतर? प्लस कडनं मायनस कडे. पण इथल्यासारखं जर मायनस कडून प्लस कडे गेला तर मात्र E1 पॉझिटिव्ह आहे, इथं दिसतोय. या पद्धतीने इक्वेशन लिहिलं आणि आपण मगाशीच लिहिलंय. ओके, व्ही इज इक्वल टू समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू 0 किंवा समेशन ऑफ ई प्लस आय आर इज इक्वल टू 0. ओके, तर या पद्धतीने इक्वेशन आपण लिहून घेतलं, R1 R2 एकत्र केले. ओके, म्हणजे हे इक्वेशन जर सिम्प्लिफाय केलं आपण, ओके, आपण जर काही टर्म पलीकडे पाठवल्या तर आपल्याला एवढंच मिळेल काय? E1 E2 E1 मायनस E2 इज इक्वल टू I R1 प्लस R2 ब्रॅकेटमध्ये I मल्टिप्लाइड द R1 प्लस R2 into the bracket. ओके, म्हणजे हे आय ची करंट आपण ह्या दोघांच्या समला मल्टिप्लाय करणार आहे. मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आपले नियम सुद्धा इथं अप्लाय केलेले आहेत. आता याच्यामध्ये इथं बघा त्यांनी काय केले, एक प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, करंट आय तुम्हाला काढायचा आहे सर्किट मधला, ईएमएफ 12 व्होल्टचा दिलेला आहे, रेजिस्टर एक 3 ओहमचा एक
1 ओहमचा दिलेला आहे, आय काढायचा आहे. ओके, तर तुम्ही या ठिकाणी इक्वेशन लिहून घेतलं. ओके, इक्वेशन कसं लिहून घेतलं, तर आपल्या तुम्हाला मेथड आता सांगितले त्या पद्धतीने ईएमएफ पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ आपण सर्किट मध्ये मायनस कडनं पॉझिटिव्ह कडे गेलोय बॅटरीमध्ये. तर करंटच्या कन्व्हेन्शनल डायरेक्शननं हे आपण ट्रेस केलेलं आहे सर्किट, म्हणून -IR1 -IR2 आलेला आहे. याच्यामध्ये किमती टाकल्या, E ची 12, R1 ची 3, R2 ची 1, आणि या ठिकाणी हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळतंय किती, 3 एम्पियर. एकदम साध्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये अवघड असं काही सुद्धा नाही. ओके, फक्त हे इक्वेशन कसं वापरायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, सो इथं बघा ना, इथं 3I मायनस 1I जर कळत नसेल तर त्या दोघांची सम होणार आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, 12 तसाच राहिला, इथं काय येणार आहे, -4I. बरोबर, मग या ठिकाणी काय केलंय त्यांनी, 4I इकडेच ठेवलेला आहे. ओके, आणि 12 तिकडे पाठवलेला आहे. बरोबर, तर मायनस मायनस हे 12 प्लस होतं, मायनस होईल तिकडे जाऊ, आणि हे 4I तर अगोदरच मायनस, दोन्ही मायनस प्लस झालं. परत 4 इथं मल्टिप्लायर आहे, तिकडे जाऊन काय होणार, डिवायडर होणार, म्हणजे 12 ला 4 ने डिवाइड करावं लागणार. सर्वांना येतं की 4 ने 12 ला डिवाइड केलं तर 4 3 जा 12, 3 एम्पियर एवढा करंट या ठिकाणी आपला येणार आहे. ओके, 3 एम्पियर एवढा आपला करंट या ठिकाणी येणार आहे. तर एकदम असं सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे सर्किट लूप वरून हे सगळं अभ्यासत असतो. मागच्या स्लाइड वरती तुम्हाला जो दाखवला त्याला आपण काय म्हणतो, लूप असं म्हणतो. ओके, म्हणजे थोडक्यात हे एक लूप झालं. इथं एक रेजिस्टर आपण बसवला, इथं एक रेजिस्टर बसवला, इथं एक रेजिस्टर बसवला. ओके, आणि इथं आपण एखादी बॅटरी बसवली, तर हे एक लूप झालं. ओके, हे क्लोज असतं, हे ओपन कधी नसतं, लक्षात ठेवा, हे ओपन कधीच नसतं. ओके, तर याच्यामध्ये कंपॅरिझनचा टेबल आपण परत पाहतोय, ज्याच्यामध्ये केसीएल म्हणजे फुल फॉर्म त्याचा किर्चॉफ्स करंट लॉ, केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, त्यालाच आपण जंक्शन लॉ, किर्चॉफच्या करंट लॉलाच आपण जंक्शन रूल किंवा नोडल लॉ असं म्हणतो. हा तुमच्या किंवा तुमच्या त्यानंतर व्होल्टेज लॉला लूप रूल किंवा मेश लॉ म्हणतो. तुमच्या कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतो आपण केसीएल ला, तर केव्हीएल ला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो. लक्षात ठेवा की केसीएल म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, तिथं करंटचा विचार करायचा, आणि इकडे केव्हीएल म्हणजे व्होल्टेजचा विचार या ठिकाणी करायचा, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा तुम्ही सर्किट मध्ये जंक्शन असेल तर केसीएल अप्लाय करू शकता, आणि केव्हीएल या ठिकाणी क्लोज्ड लूप पाहिजे, अतिशय महत्वाचं की जर लूप क्लोज्ड असेल तरच तुम्ही केव्हीएल चा वापर करायचा आहे. फॉर्म्युला समेशन ऑफ I इज इक्वल टू 0 फॉर केसीएल. केव्हीएल साठी समेशन ऑफ V इज इक्वल टू 0, युनिट करंटचा एम्पियर, तर इकडे असतं व्होल्टेज. तर अशा पद्धतीने किर्चॉफ्स लॉची ऍप्लिकेशन दिलेली आहेत. वेगवेगळी मल्टी लूप, अनेक लूप वाली सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी, त्याचबरोबर ईएमएफ आणि वेगवेगळी टर्मिनल व्होल्टेज चे प्रॉब्लेम, ईएमएफ अनालाइज करण्यासाठी आणि टर्मिनल व्होल्टेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. वेस्टोन ब्रिज हे सुद्धा आहे 12वीला कन्सेप्ट. अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी याचा वापर केला जातो. नेटवर्क थेरम, जसं की थेवेनिन नॉर्टॉनचे लॉज आहेत त्याच्यामध्ये, हाऊसहोल्ड जे काय वायरिंग आहे घरातलं आपल्या त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी, आणि स्मार्टफोन आणि पीसी मधलं सर्किट समजून घेण्यासाठी याचा वापर होतो. ओके, तर किर्चॉफचे लॉज आहेत ते आपण म्हणतोय मॉडर्न इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटचे डिझाईनचे बॅकबोन आहेत, खूप महत्वाचे आहेत. सॉरी. ओके, तर 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो बोर्डाला की केसीएल आणि केव्हीएल चे जे काही तुमचे लॉज आहेत
त्यांचं स्टेटमेंट राईट डाऊन करायला विचारलं जाऊ शकतं, फॉर्म्युला विचारला जातो कधी कधी, कधी कधी डायग्राम ड्रॉ करायला लावली जाते लेबल्ड, न्यूमरिकल सॉल्व्ह करावं लागतं आणि त्यातली प्रत्येक स्टेप सांगावी लागते. त्याचबरोबर ऑलवेज व्हेरीफाय युअर आन्सर बाय सबस्टिट्युटिंग बॅक इनटू इक्वेशन. तुमचं उत्तर जे काय आलंय ते तुम्ही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून माझं बरोबर आलंय का हे पडताळून पाहण्याची गरज आहे, आणि तरच ते उत्तर तुम्हाला बरोबर आहे का चूक आहे ते तिथल्या तिथं कळू शकतं. सगळ्यात महत्वाचं, अत्यंत महत्वाचं, लॉज पार्ट असू द्या, काही असू द्या तिकडं, तर तुम्हाला साइन कन्व्हेन्शन स्ट्रिक्टली फॉलो करायचंय. ते जर चुकलं तर तुमचं आन्सर सुद्धा चुकणार आहे. रॉंग साइन कन्व्हेन्शन, रॉंग आन्सर. ओके, सो अतिशय महत्वाचा टॉपिक हा या ठिकाणी आहे. ओके, त्यानंतर थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ही थेरी कुणी मांडली. ओके, फिजिक्स मधल्या कॉन्झर्वेशन लॉज वरती हे दोन्ही डिपेंड आहेत. ओके, यांचा वापर इलेक्ट्रिकल नेटवर्क सॉल्व्ह करण्यासाठी केला जातो वगैरे. जंक्शन रूलचं इक्वेशन, लूप रूलचं इक्वेशन हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर हे सगळं पाहून आपण इथेच या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. थोडंसं माझ्याकडून गडबड झाली असेल, थोडंसं वेगात झालं असेल तर पुढच्या लेक्चरला आपण अजून व्यवस्थित लेक्चर देण्याचा प्रयत्न करूया. ओके, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.